अमरावतीसह ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा सध्या बंद ठेवण्यात आलाय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 18.81 कोटी रुपयांचं बिल थकवलंय। जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशन थकीत बिलासाठी आता आक्रमक झालंय। आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अमरावतीकरांचा पाणी पुरवठाच आता रोखण्यात आलाय। अमरावतीच्या ग्रामीण भागामधल्या 354 गावांचं पाणी यामुळे बंद झालेलं आहे। 16 लाख नागरिकांचं पाणी आता रोखण्यात आलेलं आहे। अमरावतीसह ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा बंद आहे। आमचे पैसे जर नाही आले तर आम्ही मार्चमध्ये पाणी पुरवठा स्ट्राईक करू, पण त्यावेळेस आमच्याकडे वसुलीच असते। ग्रामीण भागातील वसुली, शहरातील वसुलीवर परिणाम होईल, वसुली कमी होईल म्हणून आम्ही मार्चमध्ये निवेदन मागं घेतले। त्याच्यानंतर 1 एप्रिलला यांच्याकडे आम्ही निवेदन दिले। त्यांनी आम्हाला 15 एप्रिलपर्यंत तुमचे पेमेंट देतो करून देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं। पण 15 एप्रिलनंतर यांनी आम्हाला पुन्हा एक पत्र दिलं ना भेटायला आले। त्याच्यानंतर आम्ही नंतर यांना 1 मेला आम्ही एक निवेदन दिले की आम्ही 6 तारखेपासून ठिय्या आंदोलन करणार आहे। जोपर्यंत आमचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथं ठिय्या आंदोलन करणार आहे। जर 7 दिवसानंतर जर आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही 8व्या दिवसापासून पाणी पुरवठा बंद करणार आहे। म्हणून आज आम्ही आजच्या रोजी आम्ही आजपासून पाणी पुरवठा बंद करत आहे। ग्रामीणमध्ये 156 गावे आहेत, 79 गावे आहेत, 105 गावे आहेत। दर्यापूर शहर, अंजनगाव शहर, चिखलदरा शहर आणि अमरावती शहर आणि बडनेरा शहर हा इथला आम्ही आता आमचे जेवढे माणसं आमच्या साईटवर होते, पाणी सोडणारे, लिकेज काढणारे, सर्वांना आम्ही तिथून हटवून दिलेलं आहे। आता ते डिपार्टमेंट काय करते ते आम्ही आम्हाला आमच्याशी काही घेणं देणं नाही। जनतेचा आम्ही कुठलाही जनतेवर रोष नाही आहे। आमची मागणी आहे की आमचे पैसे आम्हाला मिळावे, हीच आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।